पाप घालवेल एवढं सामर्थ्य कथेत आहे महाराज. तिला सामान्य समजू नका. म्हणून आयोजनानं पुण्य प्राप्त करून देते, श्रवणानं पाप घालवते, अशी असणारी कथा. या कथेचं जर मनन केलं ना तर आत्मबोध प्राप्त करून देते. म्हणून मनन केलं पाहिजे. आधी श्रवण, मग मनन आणि मग निधिध्यासन. म्हणून श्रवण अतिशय महत्वाचं आहे. कथेचं श्रवण करा. श्रवणानं पाप जाईल, पण फक्त श्रवण करून थांबायचं नाही. मग जी कथा ऐकली तिचं बारकाईनं मनन करायचं, बारकाईने एकांतात विचार करायचा आणि विचार करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये ती कथा उतरवायचा प्रयत्न करायचा. मनन आहे. या मननानं काय होईल? आत्मबोध प्राप्त होईल. ही कथा आत्मबोध प्राप्त करून देणारी आहे, स्वरूपाचा बोध प्राप्त करून देणारी. मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून देणार आहे. सगळे लोक स्वतःला मी म्हणतात महाराज. हा मी फार वाईट आहे आणि शोधूनही सापडत नाही. तुकोबराय म्हणतात मी हे ऐसी काय जाती अवघड किती पाहता. मी अशी जात आहे फार अवघड आहे, शोधूनही सापडत नाही मी कोण आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःला मी म्हणतोय. कधी स्थूल देहाला धरून मी म्हणतोय, कधी सूक्ष्म देहाला धरून मी म्हणतोय, कधी कारण देहाला धरून मी म्हणतोय, कधी महाकारणाला धरून मी म्हणतोय. त्याचा मी प्रत्येक वेळेला बदलतोच आहे. मी काळा, मी गोरा, मी उंच, मी ठेंगणा, मी स्थूल देहाला धरून मी हुशार आहे, मी बुद्धिमान आहे, हा मीच आहे. सूक्ष्म देहाला धरून मला काही समजत नाही, मी मूर्ख आहे, मी अडाणी आहे, मी अज्ञानी आहे. कारण शरीराला धरून असणारा मी अज्ञान आहे ना महाराज. कारण शरीर म्हणजे अज्ञान. आणि मी ब्रह्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, हा मीच आहे. अहम आहेच ना त्याच्यात. हा महाकारण देहाला धरून मी प्रत्येक वेळेला मी बदलला, मी बदलतो. वाईट आहे मी. खरा मी ओळखता आला पाहिजे, खरा मी कळाला पाहिजे, खरं स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. आणि ते ज्ञान जर कशाच्या माध्यमातून होईल? कथेच्या माध्यमातून. पण काय करावं लागेल? आधी ऐकावे लागेल म्हणजे श्रवण, आणि मग जे ऐकलंय त्याचं मनन करावं लागेल. मनन केलं की आत्मबोध प्राप्त करून देते कथा. पण कथेच्या माध्यमातून आत्मबोध प्राप्त होईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, असंच तुम्ही ऐकलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर कथेमध्ये जर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण सांगत बसलो आणि कथेची चाकोरी जर आपण सोडली तर ती गोड लागणार नाही. उगाच हिंगणांग चिंगणांग कथा करून काय उपयोग आहे? तुम्हाला हसवण्याकरिता आणि विनोद करण्याकरिता आणि गप्पा मारण्याकरिता कथा थोडीच आहे. कथा पदरात पाडून घेण्याकरिता आहे. काहीतरी पदरात पाडून घ्यायचं. काय? आत्मबोध. मी कोण आहे याचं ज्ञान पदरात पडलं पाहिजे. म्हणून आत्मबोध प्राप्त करून देणारी कथा दिव्य आहे कथा. म्हणजे मननानं आत्मबोध प्राप्त करून देते. नंबर 4 निधिध्यासन. या कथेचं निधिध्यासन जर आपण केलं तर परमात्म्याचा साक्षात्कार करून देते, सगुण दर्शन प्राप्त करून देते. हे पहा, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करणं वेगळं आणि भगवंताचं सगुण दर्शन प्राप्त करून घेणं वेगळं. मोक्ष प्राप्त करून घेता येईल महाराज, सोपा आहे फार. कारण आणावं लागत नाही, फार जड नाही, वाहून नेता येत नाही, आपल्या जवळच आहे. फक्त जाणायचं आहे. जाणलं की काम झालं. मान्यता की परिवर्तन से परिवर्तन. रामसुखदास स्वामींचं वाक्य आहे महाराज. रामसुखदास स्वामी फार दिव्य महापुरुष होऊन गेले. मान्यतेच्या परिवर्तन आणि परिवर्तन. आपली मान्यता बदलली रे बदलली की तिथेच मुक्तच होतो महाराज. पण आपण मुक्तच आहोत अशी मान्यता झाली पाहिजे. ती मान्यता जर झाली नाही तर मग आपण त्यांनी महाराज कधीच मुक्त होऊ शकत नाही. जन्मभरही मोक्षाची वाट पाहत राहिलो तरी मोक्ष आपल्याला प्राप्त व्हायचा नाही. कारण आपल्या जवळच आहे. आपण स्वतःच मोक्ष स्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत आपण स्वतःच. मग त्याला दुसरीकडे शोधण्याचा जर प्रयत्न करत असाल दुसरीकडे सापडणार नाही. आपल्या जवळच शोधावं लागेल. आपल्या जवळ सापडेल. फक्त मान्यता बदला, लगेच त्यांनी बदल घडेल महाराज. सामान्य संसारातले लोक मान्यता बदलतात ना महाराज. मान्यता बदलता येते आणि अशी बदलते मान्यता परत कधीच पूर्वस्थितीत येत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा आहे का? मान्यता कशी बदलते ते सांगतो. आजपर्यंत आपण स्वतःला जीव समजतो आहोत, मनुष्य समजतो आहोत, देह समजतो आहोत. ही आपली मान्यता आहे. मी अमक्या जातीचा, मी अमक्या धर्माचा, मी अमक्या पंथाचा, मी अमक्या वर्णाचा, मी अमक्या आश्रमाचा. हे सगळे आपली मान्यता आहे आणि या मान्यतेला धरून आपण जीवन जगतो आहोत. ही मान्यता बदलली पाहिजे. काय मान्यता आपण धारण केली पाहिजे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी हाजर आहे, मी अमर आहे, मी अजन्म आहे. त्यापेक्षा मी तो वासुदेव तत्वता,
सर्व ठिकाणी व्याप्त असणारे जे चैतन्य तत्व आहे ते मीच आहे, ही मान्यता झाली पाहिजे. ही मान्यता एका क्षणात बदलू शकते, फक्त बदलायची क्षमता आपल्यात असली पाहिजे. आपल्या भागात लग्न कार्य होतात की नाही? लग्न होतात. मग लग्नाच्या वेळेला नवरदेव नवरीला एकमेकाच्या समोर आणलं जातं. तो नवरदेव त्यांनी येतो, नवरी पण येते. लग्न होण्याच्या आधी जर नवरीला तिचं नाव विचारलं, काय सांगते? ती म्हणते कुमारी अमुक अमुक ढमुक, असं तिचं नाव सांगते, कुमारी म्हणते. मुलाला जर नाव विचारलं तो म्हणतो चिरंजीव अमुक अमुक अमुक. तो लग्नाच्या आधी चिरंजीव असतो. मुलगी लग्नाच्या आधी कुमारिका म्हटली जाते आणि आंतरपाठ धरतात. आंतरपाठ धरल्यानंतर मंगलाष्टक होतात. मंगलाष्टक झाले की आंतरपाठ बाजूला करतात आणि आंतरपाठ बाजूला केल्यानंतर नवरदेव नवरी एकमेकाला माळ घालतात आणि माळ घालून त्यांनी महाराज त्यांना खुर्चीवर नेऊन बसवतात. बसवल्यानंतर नवरीला नाव विचारा, तुझं नाव काय? मग ती म्हणते सौभाग्यवती अमुक अमुक अमुक. आंतरपाठ धरण्याच्या आधी स्वतःला कुमारिका म्हणत होती आणि आंतरपाठ बाजूला झाल्याबरोबर स्वतःला सौभाग्यवती म्हणू लागली. काय झालं? काय बदल झाला? तिच्यात काय परिवर्तन झालं मला तुम्ही सांगा. तिला काय शिंग आले? आणखी काही शेपूट आलं? काय नेमकं झालं? काय? काहीच बदल झाला नाही, फक्त मान्यता बदलली. महत्वाची गोष्ट आहे. एका आंतरपाठ बाजूला जाण्यानं मान्यता बदलली, कुमारिकेची सौभाग्यवती झाली आणि आता ती जन्मभर सौभाग्यवती म्हणेल. आता तिला परत केव्हाही विचारा, ती स्वतःला कुमारिका म्हणणारच नाही. फक्त आंतरपाठ बाजूला झाला. हा अज्ञानाचा आंतरपाठ आहे. अज्ञानाचा आंतरपाठ आहे. श्रीगुरूंनी मंगलाष्टक म्हटल्याशिवाय आणि अज्ञानाचा आंतरपाठ बाजूला झाल्याशिवाय मान्यता बदलत नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जीवनामध्ये श्रीगुरूंची प्राप्ती व्हावी, संतांची प्राप्ती व्हावी, सत्संग प्राप्त व्हावा. या सत्संगामध्ये त्यांनी महाराज मंगलाष्टक जीवनात येतील, मंगलमय बोध प्राप्त होईल. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाचा हेतू आहे. पण मी सच्चिदानंद रूप आहे हे जे अपरोक्ष ज्ञान आहे, मी ब्रह्मरूप आहे हे जे अपरोक्ष ज्ञान आहे, हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रीगुरूंनी श्रवणेंद्रियामध्ये महावाक्याचा उपदेश केला पाहिजे. पाणी जर भरपूर त्यांनी भरगतचं असेल आणि त्याच्यावर जर शेवळ आलं आणि ते त्यांनी महाराज आपण पाहू लागलो, पाणी दिसत नाही, पण तेच शेवळ जर बाजूला झालं तर सहजच त्याच्यामध्ये पाणी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. तसं अज्ञान रूपी शेवळ आपण जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप कळणारच नाही. म्हणून त्या स्वरूपापर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. श्रीगुरूंनी उपदेश केला पाहिजे, श्रीगुरूंनी बोध केला पाहिजे आणि त्या बोधातून दिव्य स्थिती प्राप्त होईल. आपण झोपलेलो आहोत अविद्येच्या निद्रेमध्ये, तैसा अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेची निथावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटेला जैसा. थापटवून जाग करतात, महावाक्याचा उपदेश करतात. तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस. मग याला कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. काय बदललं? मान्यता बदलली. अरे मान्यता बदलता येईल आणि सहज असणारा मोक्ष त्यांनी महाराज हातात सापडेल. सोपा आहे मोक्ष प्राप्त करून घेणं, कठीण नाही. मग काय कठीण आहे? भगवंताचं दर्शन सगुण साक्षात्कार कठीण आहे महाराज. सहजासहजी प्राप्त होत नाही, कासावीस व्हावं लागतं. ज्या ब्रह्मज्ञानाकरिता आपण अट्टहास करतो त्या ब्रह्मज्ञानाची तुकोबारानं काय कमी होती मला तुम्ही सांगा. तुकोबारायांच्या समोर ब्रह्मज्ञान लोळण घेत होत. तुकोबारायांच्या समोर मोक्ष लोटांगण घालत होता. तुकोबारायांच्या समोर मोक्ष कामारी पटीक दासी होऊन त्यांनी काम करत होता. होय सांगवायचे तुका, अशी अवस्था मोक्ष तुकोबारायांच्या घरी लोळण घालत होता. आणि ते तुकोबाराय रडत होते, व्याकुळ होत होते, कासावीस होत होते. अरे ज्याला मोक्ष प्राप्त झालं त्यानं कशाकरिता कासावीस व्हावं? ज्याला मोक्ष प्राप्त झालं त्यानं रडायचं काय काम शिल्लक राहिलं? त्यानं काय रडावं? आणि ते तुकोबाराय रडतायत ज्यांना मोक्ष पायावर लोटांगण घालतोय. का रडतायत माहिती आहे? एकच कारण आहे, भगवंताचं सगुण दर्शन प्राप्त करून घ्यायचंय. जीवनाचं सार, जीवनाचं सार्थक, जीवनाची सफलता भगवंताच्या दर्शनात आहे महाराज. जर श्यामसुंदराचं दर्शन जीवनात प्राप्त करून घेता आलं नाही तर जीवनात काहीच अर्थ नाही महाराज. मोक्ष प्राप्त करून घेणं सहज आहे. याला दुय्यम केलं साधू संतांनी. ते म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली. या कारणाने
आम्ही घाबरत नाहीत म्हणे जन्म मरणाला, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. आम्हाला विष्णुदासांना तो सोपा आहे, आम्हाला भीती वाटत नाही, भय नाही जन्म घेता, काही भीती वाटत नाही जन्म घेताना, मरताना काही भीती वाटत नाही. अशी अवस्था, अशा दिव्य स्थितीत आहेत आणि ते रडत आहेत. काळ ज्यांच्या समोर गुलाम होऊन सलाम करतोय ते रडतायत. कशा करता रडतायत? एकच कारण, भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं, सगुण दर्शन. मायबाप, माझ्या बोलण्याचा आशय लक्षात घ्या. मला तुम्हाला एकच संदेश सांगायचा आहे की आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये एकच भाव असावा की आपल्या पोटात एक स्वप्न असावं, त्या भगवंतानं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन द्यावं. साधू संतांना दर्शन दिलं भगवंतानं, गोष्ट खरी आहे, पण आपल्याला पण देईल महाराज, आपल्या समोर पण प्रत्यक्ष प्रगट होईल. फक्त आपल्या अंतकरणात त्याच्या दर्शनाची आस असली पाहिजे. मोक्षाला डावलून साधू संत त्याच्या समोर लोळण घालतात. भगवान शंकरासारखे महावैष्णव जे त्याच्या समोर त्यांनी महाराज व्याकुळ होतात, विनंती करतात. योगेश्वर असणारा भगवान योगेश्वराच्या समोर विनंती करतो. हे दिव्यत्व आहे महाराज. मौली म्हणतात, यावर हे पार्था जो माझ्या भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी. हे भगवान शंकराचंच वर्णन आहे महाराज. भगवान म्हणतो, यावर ही पार्था, हे अर्जुना, असं स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, असा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जो माझे भजनी असता, माझं भजन करतो, माझ्या दर्शनाची आस अंतकरणात घेऊन फिरतो, तया ते मी माथा मुकुट करी, त्याला मी मस्तकावर धारण करतो. म्हणून या पांडुरंगानं भगवान शंकराला मस्तकावर धारण केलं. का धारण केलं? त्याचं कारण आस आहे भगवंताच्या भेटीची, दर्शनाची ओढ आहे महाराज. म्हणून आपल्या सगळ्यांच्या पोटात भगवंताच्या दर्शनाची आस असावी, भगवंताच्या दर्शनाची ओढ असावी. का कथा आपण श्रवण करतो आहोत? कोणत्याच कामाकरता श्रवण करू नका. एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा, मला या कथेच्या माध्यमातून भगवान भेटणार आहे, मला कथेच्या माध्यमातून भगवान भेटावा, प्रत्यक्ष दिसावा, कोणत्या तरी रूपात येऊन मला सावरावं, माझ्या मस्तकावरून त्यांना हात फिरवावा आणि मला शाश्वती द्यावी. भक्ता, चिंता करू नकोस, मी तुला कधीच सोडून राहणार नाही, अखंड तुझ्या जवळ राहीन, तुझा कधीच त्याग करणार नाही. देवाच्या पेक्षा दुसरं काहीच नको आहे, अखंड तुझ्या चरणाजवळ ठेवावं, याच्यापेक्षा दुसरं काहीच नको. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, ही साधनाच आहे, ही त्या दिव्य संतांनी केलेली साधना. भगवती शबरीचं वर्णन आपण पाहतो ना, ती म्हणते, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, दीन राणीची वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, आश्रमात या कधरी येशील रामा रघुनंदना. फक्त त्याच्या चरणांचं चिंतन आहे, फक्त त्याच्या चरणांचं ध्यान आहे. वाट पहा ना, दर्शन देईल महाराज. अनुभव सांगतो, ताजा सांगितला पाहिजे. अनुभव सांगितल्यानंतर लोकांना जास्त पोटात प्रवेश करून जात आहे कथानक. महत्वाची गोष्ट आहे, ऐका लक्षपूर्वक. कालचं कीर्तन त्यांनी करून आम्ही आलो आणि कीर्तन करून येताना कसं काय प्रमाण आठवलं असेल माहित नाही, पण देहूपासून आळंदीपर्यंत येईपर्यंत एवढं एकच म्हणत होतो, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. हे म्हणत व्याकुळ होऊन त्याच्यावर बोलत होतो की कधी तुझ्या चरणांचं दर्शन होईल. असं वाटतं भगवंता, तू जर दर्शन दिलं नाहीस आणि हे शरीर जर असंच पडून गेलं तर माझं जीवन असंच खर्च होईल ना, कधी दर्शन देशील. आम्ही गाडीतून उतरलो, तो समोर दिसतो ना कमरेवर हात ठेवून उभा आहे विठोबा, हे लोक साक्षीदार आहेत सगळे. त्या विठोबाला त्या मंदिरात उभं करण्याची तयारी होती या लोकांची. त्याला उचललंच होतं या सगळ्या लोकांनी. तेवढ्यात आम्ही गाडीतून उतरलो आणि उतरून त्यांनी त्याला असं उचललं, त्या मंदिरात आमच्या हाताने आम्ही ठेवलंय. आणि ठेवून सगळ्यात आधी काय पाहिलं असेल तर त्याचे पाय पाहिले. ते पाय तुम्ही बघा अजून जाऊन, फार गोड दिसत आहेत, फार मनाला वेधून घेणारे आहेत. कोणत्या ना कोणत्या तर रूपात त्याचे चरण दाखवेल महाराज. मला दिसले त्याच्या रूपामध्ये, त्यानं ते दाखवले. कोणाला काय वाटत असेल मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही, पण माझ्या पोटातला हाच भाव आहे की मी अडवलंय त्याला. अंतकरणापासून त्याची विनंती केली की तुझ्या चरणांच्या दर्शनाची आस आहे. असं म्हटल्याबरोबर इथे येऊन त्यानं त्याचे चरण मला दाखवले. माझ्यासारख्या सामान्य खरकाट्याला जर परमात्मा त्याच्या चरणांचं दर्शन प्राप्त करून देऊ शकतो, तर जो जीवनामध्ये साधना करेल त्याला दर्शन का देणार नाही? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून साधना महत्वाचीच आहे. काय साधना?
तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. अखंड त्याच्या चरणांचं चिंतन करावं आणि त्याच्या दर्शनाची अपेक्षा अंतकरणात करावी. ती अपेक्षाच महत्वाची आहे. मला तो दर्शन देतो. कशानं दर्शन त्याचं प्राप्त होईल? या कथेच्या निधिध्यासनानं. चौथा मुद्दा आहे, लक्षात घेण्यासारखाच आहे. या कथेच्या आयोजनानं पुण्य प्राप्त होतं. या कथेच्या श्रवणानं पाप निवृत्त होतं. या कथेच्या मननानं आत्मबोध प्राप्त होतो. या कथेच्या निधिध्यासनानं भगवंताचा सगुण साक्षात्कार होतो. त्याच्या चरणांचं दर्शन होतं. हे तेवढंच महत्वाचं आहे. का कथा श्रवण करावी? एवढ्या कारणाकरता श्रवण करावे. काय देईल कथा? पुण्य देईल कथा. काय करेल कथा? पाप घालवेल कथा. काय करेल कथा? आत्मबोध प्राप्त करून देईल कथा. काय करेल कथा? भगवंताचं सगुण दर्शन प्राप्त करून देईल कथा. एवढं सामर्थ्य या कथेत आहे. सामान्य समजू नका. दिव्य आहे ही कथा. पावन आहे ही कथा. परम पावन असणारी कथा. अंतकरणापासून श्रवण करावे. हाच कथेचा महिमा आहे. हाच कथेचा उपक्रम आहे. हीच कथेची प्रस्तावना आहे. या दृष्टीने जर कथेत प्रवेश करत असाल तर कथा ऐकता येईल. या दृष्टीने जर कथेत प्रवेश करत असाल तर कथा पदरात पडेल. या दृष्टीने जर कथेत प्रवेश करत असाल तर भगवान दर्शन देईल. थोडं सामर्थ्य कथेत आहे. म्हणून एकच भाव पोटात ठेवा. देवानं दर्शन द्यावं. देवानं भेट द्यावी. देवानं माझ्या समोर प्रत्यक्ष प्रकट. आणि माझं ऐका, मोक्षाची जर चिंता वाटत असेल, ज्ञान प्राप्तीकरिता अट्टहास करावासा वाटत असेल, आणि ते सोडून हे कसं काय करीत बसू असं जर वाटत असेल तर त्याचाही पर्याय आहे महाराज. ज्या ज्ञानाकरिता तुम्ही अट्टहास करता आहात ते ज्ञान भांडार रूपानं भरलेलं आहे त्याच्या घरी. ज्ञानाचं भांडार आहे त्याच्या घरी. तुम्ही जर त्याचे झालात, सगळं ज्ञान तुमच्या नावावर करून देईल महाराज. महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला स्वतःच ज्ञान प्राप्त करून देईल. गीतेचं चिंतन करतो ना आपण, तो स्वतःच म्हणतो दधामि बुद्धियोगम. मी त्याला बुद्धियोग नाम ज्ञान प्राप्त करून देतो त्या भक्ताला जो सतत माझं चिंतन करतो, सतत माझं कीर्तन करतो. तो मूड असू द्या, गोळा बाबडा असू द्या, मी स्वतः त्याला ज्ञान प्राप्त करून देतो. हा ज्ञान देईल ना महाराज. फक्त त्याचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारायांना तागणे लोक म्हणायचे, अहो महाराज तुम्ही भगवंताचं चिंतन सांगता आहात, कीर्तन लोकांच्या समोर करता आहात, तुम्ही अजून गुरु केले नाहीत. गुरु केल्याशिवाय तुम्ही कसं काय लोकांच्या समोर सांगतात? ते म्हणले गुरु फिरू पाहायला जाणार नाही. मला बाकीचं काही माहित नाही. मला एकच माहिती आहे, कृष्ण माझी माता. मला एकच माहिती आहे, कृष्ण माझा पिता. मला एकच माहिती आहे, बंधू भगिनी तुलता कृष्ण माझा. मला एकच माहिती आहे, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा. मला फक्त कृष्णच माहिती आहे, बाकीचं काहीच माहित नाही. मग मला जर बोध प्राप्त करून द्यायचा असेल तर त्याचा विचार कृष्णानं करायचा, मी नाही. मला जर ज्ञान प्राप्त करून द्यायचं तर त्याचा विचार माझ्या कृष्णानं करायचा, मी नाही. कारण मी त्याचा आहे. मला काय द्यायचंय, मला कसं ठेवायचंय, मला कुठे न्यायचंय हे मी ठरवायचं नाही, हे त्यानं ठरवायचं. कारण तो मालक आहे आणि मी त्याचा दास आहे. दास विकले जायचे पूर्वीच्या काळात. 12 वाजून गेले नाही का? पण महत्वाचा मुद्दा आहे का? तुम्ही रंगलेले आहात म्हणून 2-5 मिनिटं जास्त सांगताय. ऐका, दास विकले जायचे, सेवक विकले जायचे, नौकर विकले जायचे. आता जसे बाजार भरतात ना, बैलांचे, जर्सी गायांचे बाजार भरतात की विकले जातात महाराज, बैल विकले जातात. तसे पूर्वीच्या काळात माणसं विकले जायचे. एका राजाने एक नौकर विकत घेतला, दास विकत घेतला, सेवक विकत घेतला. राज दरबारामध्ये त्यांनी तो सेवक आणला आणि आणून त्यांनी राजाच्या समोर तो उभा राहिला. त्यानं राजाला नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर राजाने त्याला विचारलं, तुझं नाव काय? तो काहीच बोलला नाही. त्यानं परत विचारलं, मी तुला काय विचारतोय, तुझं नाव काय? तरी पण काही बोलला नाही. राजा अजून मोठ्यानं म्हणू लागला, तुझं नाव काय सांग. मग त्याने शालीनतेने उत्तर दिलं, हात जोडून, महाराज मला नाव नाही. मी कसं काय? मी तुमचा नौकर आहे, मी तुमचा सेवक आहे. तुम्ही मला विकत घेतलेलं आहे आणि मी तुमच्या समोर तुमचं दास्यत्व करण्याकरिता आलेलो आहे. आता माझं स्वतःचं म्हणून माझ्याकडे काहीच नाही. हे सगळं तुमचंच आहे. आता तुम्ही ठेवाल ते माझं नाव, तुम्ही द्याल तशी माझी वागणूक, तुम्ही ज्या पद्धतीने ठेवाल त्या पद्धतीने मी वागायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे. दास त्याला म्हणाल. आपण स्वतःला दास म्हणतो, आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आपण फक्त म्हणतो पण आपण दास होत नाही. ज्या दिवशी आपण दास होऊ त्या दिवशी आपली चिंता आपण नाही करायची, त्यानं करायची. कारण आपण त्याचे दास आहोत.
या बायका लग्न करून सासरी नांदायला जातात ना, यांचं नाव बदललं जातं. इकडे ठकूबाई असलं तर तिकडे सखूबाई ठेवतात, नाव बदलायचं. तिनं बापाचं नाव टाकायचं, नवऱ्याचं नाव लावायचं, आडनाव टाकून द्यायचं, नवऱ्याचं आडनाव स्वीकारायचं, कुळगोत्राचा त्याग करायचा, त्याच्या कुळगोत्राचा स्वीकार करायचा, सगळं टाकायचं आणि त्याचं स्वीकारायचं. जीवन जगायचं त्याच्या नावानं, त्याच्याच नावाचं कुंकू लावायचं. दास जर जीवनात होत असलो आपण तर कपाळाला गंध लावावा, कुंकू लावावं त्याच्या नावाचं. लावलेलं आहे ठसठशीत. सगळ्या वारकरी संप्रदायात वारकरी बुक्का कपाळाला लावतात आणि आम्ही असे बावळट आहोत की कुंकू लावतो. कशाकरिता? आमच्या पोटातला भाव आहे, आम्ही नवरा केलाय. तो श्यामसुंदर आमचा नवरा आहे, आम्ही त्याचे दास, त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलंय. कोणी काही म्हणू. याच आळंदीमध्ये गुलाबराव महाराज येऊन गेले, ज्यांना दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं महाराज, पण त्यांनी माऊलींना प्रत्यक्ष पाहिलं आणि जगाच्या समोर माऊली काय आहे ते दाखवले. त्यांच्या इतकं आम्ही अतिरेकी काय करीत नाहीत महाराज. त्याने काय केलं माहितीये? फक्त कुंकूच लावत नव्हते कपाळाला, हातात बांगड्या घालत होते, पायात जोडवे घातले होते, साडी नेसत होते. आणि अजून अतिरेक सांगतो, तुम्ही ऐकतात सर्वजण, पटणार नाही पण त्यांचं चरित्र मी वाचलंय, मला माहिती आहे. 4 दिवस बाजूला बसत होते, तांब्या पालथा घालून. काय भाव असेल? स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घेत होते आणि स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणत होते. भाव आहे महाराज, त्या भावनेत पदार्पण केलं पाहिजे. मी फक्त श्याम सुंदराचाच आहे, मी त्याची पत्नी आहे. गुलाबराव महाराजांचा विचार. स्वतःला कृष्ण पत्नी ज्ञानेश कन्या म्हणून घेण्याकरिता सुद्धा केवढं भाग्य असावं लागलं असेल. आपण सुद्धा स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घ्यायला काय हरकत आहे? पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समाजाच्या भीतीने नाहीच करता आल्या तर निदान कुंकू तरी कपाळाला लावता यावं म्हणून लावतोय. भाव आहे, माझा भाव आहे, माझा स्वतंत्र भाव आहे. मी माझ्या भावनेनं त्याच्यापर्यंत जातोय. जो ज्याच्या दृष्टीनं पाहत असेल त्याची स्वतंत्र दृष्टी आहे, पण माझी अशी दृष्टी आहे, मी जातोय त्याच्यापर्यंत. दास विकले जात होते, दासाचं स्वतःच स्वातंत्र्य नाही. ते राजा त्याचं नाव ठेवेल, ते राजा प्रसन्न झाला. राजाला धडा मिळाला की हा दास आहे आणि राजा तू ठेवशील ते माझं नाव. तसा दास तोच आहे जो भगवान ठेवेल तसं राहतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या पोटातला भाव आहे, मी देवाचा आहे. मला ज्ञान द्यायचंय की मोक्ष द्यायचा की परत त्याने जन्म मरणाची परंपरा द्यायची की आणखी कुठे नेऊन घालायचंय, मी ठरवायचं नाही, त्यानं ठरवायचंय. तो ठरविल माझं काय करायचंय. या भूमिकेत आहेत म्हणून देवावर फार प्रेम करतायत, म्हणून देवानं त्यांच्यावर प्रेम केलं आणि ते प्रेम तुकोबरायांनी व्यक्त केलं. ते म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणच देव होय गुरु. गुरु शोधायला गेले नाहीत, ज्ञान शोधायला गेले नाहीत, मोक्ष मागायला गेले नाहीत. गुरु स्वतःहून चालत आले, ज्ञान स्वतःहून मिळालं, मोक्ष स्वतःहून पायावर लोळण घालू लागला. एकमेव कारण फक्त भगवंताचे झाले म्हणून, फक्त भगवंताचे झाले म्हणून. काय घ्यायचंय कथेतून? हेच घ्या, घेण्यासारखं आहे. भगवंताचे व्हा, जे होईल ते होईल, भगवंताचेच व्हा, दुसऱ्या कोणाचेच होऊ नका. दुसऱ्या कोणाचे व्हाल तर आतापर्यंत संसारातल्या लोकांचं झालं तेच आपलं होईल. हे लोक त्यांनी 4-2 दिवस फुसफुस करतील, नंतर आनंदानं भाकरी खातील. महत्वाची गोष्ट आहे. हेच लोक आपल्याला जाळून येतील आणि वर्ष श्राद्ध जर आलं तर म्हणतील कावळा काय आपला बाप असतो. अशा जातीचे हे लोक आहेत, विसरून जातील तुम्हाला, तुम्ही त्यांच्याकरिता काय काय करत आहात. यांचे होऊ नका. सारे भामटेच आहेत महाराज, कोणाचे होऊ नका, देवाचे व्हा. महत्वाची गोष्ट आहे. मग काय शिकवते कथा? देवाचं होण्याचं शिकवते कथा. मग काय घेण्यासारखं आहे कथेतून? देवाचं व्हावं हेच घेण्यासारखं आहे कथेतून. देवाचं दर्शन प्राप्त व्हावं, त्याचा साक्षात्कार व्हावा, त्याची भेट व्हावी, कधीतरी त्याचा शब्द ऐकायला मिळावा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कधीतरी पोटामध्ये असा अर्थ असावा. काय आपापलं नाव असेल, तुम्ही तुमचं सगळ्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे. कधीतरी श्यामसुंदराच्या मुखातून तुमचं नाव बाहेर पडेल. जसं तो गोपाळांची नावं घेत होता, मधुमंगल असं ज्यावेळेला म्हणत होता ना, त्यावेळेला मधुमंगलाचं हृदय भरून येत होतं. महाराज माझा श्यामसुंदर माझं नाव घेतोय, मधुमंगल. पेंद्या, वरद्या, वाकुड्या त्याचे शब्द ऐकण्याकरिता तरसून जात होते महाराज गोपाळ. तुम्हाला माहिती आहे. थांबणार आहे मी आता, पण महत्वाचा मुद्दा सांगून थांबतो. हा भगवान ज्या वेळेला त्यांनी या वृंदावनाला सोडून निघून गेला मथुरेला आणि तिथून पुढे द्वारकेला गेला, 100 वर्ष गोपाळांची भगवंताची भेट झाली नाही महाराज. परत 100 वर्ष झाली नाही. एवढ्या दिवसानंतर परत भेट झाली.
पण या गोपाळांच्या अंतःकरणाची स्थिती सांगतो काय होती. या गोपाळांमध्ये असणारा ब्राह्मणाचा मुलगा, शांडिल्य ऋषींचा मुलगा मधुमंगल, या मधुमंगलाला असं वाटत होतं की भगवान जीवनातून निघून गेला, जगण्यात काय अर्थ आहे, आत्महत्या केली पाहिजे. आत्महत्येचा विचार करून त्याने यमुनेच्या काठावर त्यानं जावं आणि यमुनेच्या डोहात उडी टाकण्याचा विचार करावा. पण उडी टाकून प्राण सोडून द्यायचे आहेत असा विचार करून तिथं जावं, परत मागे फिरावं. का बरं फिरावं माहिती आहे? मनात विचार यावा, मी आत्महत्या केली आणि थोड्या वेळानं तू आला, मग तुम्ही ऐकता, महत्वाची गोष्ट आहे. आता मी प्राण सोडून दिले आणि माझे प्राण निघून गेल्यानंतर जर तो आला, मग काय करायचं? म्हणतो येईल, वे मिलेंगे. माझ्याकडे एक ग्रंथ आहे महाराज, त्या ग्रंथातच नाव आहे वे मिलेंगे. तो भेटेल, एक दिवशी भेटेल, मला हाक मारेल, माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल, मला हृदयाला लावेल, माझ्या मस्तकावरून हात फिरवेल आणि मला म्हणेल, बघा भक्ता, तुझ्यावर फार प्रेम करतो, फार प्रेम करतो, तुझ्याशिवाय या जगात मला दुसरं कोणीच प्रिय नाही, असं ज्या वेळेला भरभरून म्हणेल त्यावेळेला आपलं जीवन सार्थक होईल. महाराज माझा ऐका, तो म्हणणार आहे, तो येणार आहे आणि बोलणार आहे. एवढी शाश्वती जर या कथेतून पोटात आली ना आपल्या तरी कथा सफल झाली महाराज, कथेचं सार्थक झालं. महत्वाची गोष्ट आहे. अरे जो भरभरून तुमचं नाव घेईल आणि तुम्हाला हाक मारेल, तो तुम्हाला मोक्ष दिल्याशिवाय राहील काय? तो तुम्हाला ज्ञान दिल्याशिवाय राहील काय? तुम्हाला काय कमी करेल मला तुम्ही सांगा? जगाचा मालक आहे, जगनियंता परमात्मा आहे. त्याच्या दर्शनाची आस अंतःकरणात निर्माण करा. त्याचं दर्शन या कथेच्या माध्यमातून होईल, कथेचं निधिध्यासन झाल्यानं. म्हणून काय देते ही कथा? भगवंताचं दर्शन देते ही कथा, असा त्यातला भाव आहे. काय नाव आहे या कथेचं? त्याचं नाव आहे श्रीमद भागवत कथा. याला भागवतच का म्हणावं याची कारणं पाहिली पाहिजे. याचं नाव भागवतच का आहे हे पाहिलं पाहिजे. पण ते आता नको पाहायला. आता 12:15 वाजलेली आहेत आणि आता थांबलंय पाहिजे. आजची कथा थोडी उशिरा सुरू झाली कारण आज पहिला दिवस आहे. सुरू होता करता उशीर झाला. दुपारचं सत्र मात्र वेळेत सुरू करूया, म्हणजे 3 वाजता. 3 ते 6 या वेळेमध्ये दुपारच्या सत्रातली कथा होईल आणि त्या कथेमध्ये आपण श्रीमद भागवताचं महात्म्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. गोड आहे कथा, देवापर्यंत घेऊन जाणारी आहे कथा. म्हणून भावदृष्टीने कथेकडे पहा, प्रेमदृष्टीने कथेकडे पहा. स्वतःच्या पोटामध्ये स्वतःविषयी काय विचार असेल तो सगळा विचार सोडून भगवंताच्या कथेत पदार्पण करा. कथा ऐकता येईल, कथा पोटात शिरेल, भगवंताच्या दर्शनापर्यंत घेऊन जाईल. शाश्वती जसं मौली वर्णन करून सांगतात, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? तशी कथा सुद्धा सर्व सुख प्राप्त करून देणारी आहे, परमात्म्याची प्राप्ती करून देणारी आहे. हे साधू संतांनी प्रतिज्ञापूर्वकच सांगितलं. शुक सनकादी की उभारेला बाहो, परीक्षितीला हो दिसा साधा, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धर्वत देवा नाही धीर. स्मरण करा, देवाला धीर निघत नाही, दर्शन देण्याकरिता येईल. असं शाश्वतीनं हात उंच करून साधू संत आपल्या समोर सांगतात. तीच कथा आपल्या भाग्यानं आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. त्यात पुन्हा विशेष म्हणजे अलंकापुरात आपण श्रवण करतो आहोत. त्याच्यात अजून दुग्ध शर्करा योग म्हणजे मौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबरायांच्या सानिध्यात आपण ही कथा श्रवण करतो आहोत. ही कथा निश्चितच आपल्या जीवनामध्ये फलद्रूप होईल, असा कथेचा महिमाच आहे. माझ्याकडे अजून बोलण्यासारखं बरंच आहे, तरी पण आता मी थांबणार आहे. भूदेवांनी सुंदर त्यांनी देवतांची मांडणी केलेली आहे. सगळ्या देवता या ठिकाणी उपस्थित आहेत. कथेचे काही नियम असतात. त्या नियमामध्ये कथेच्या सुरुवातीला देवदेवतांची स्थापना करावी, यजमानानं त्यांनी देवतांची पूजा करावी. कथेकरिता येणाऱ्या सगळ्या लोकांना बसण्याची व्यवस्था असावी, जेवणाची व्यवस्था असावी, पाण्याची व्यवस्था असावी. या सगळ्या प्रकारची व्यवस्था करणं हे सुद्धा संयोजकांचं काम असतं. सगळे संयोजक तत्पर आहेत, उभेच आहेत. कोणी एकाचं नाव घेऊन बाकीच्या सगळ्या लोकांना दुय्यम करणं चांगलं वाटत नाही. तिथे अनेक हरिभक्तीपरायण महाराज मंडळी माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत, पण मी कोणी एकाचं जर वर्णन करेल तर बाकीच्या सगळ्या लोकांना दुय्यम केल्यासारखं होईल. म्हणून तुम्ही सगळेच माझ्याकरिता आदरणीय, पूजनीय, वंदनीय आहात, अतिशय श्रेष्ठ आहात.
म्हणून तुम्ही सर्वजण श्रद्धेनं श्रवण करत आहात. एक एकाचे निमन व्यापारे हे विश्वचे होय संवरे. अशी ज्यांची ज्यांची अवस्था आहे, एवढे मोठे दिव्य ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, शास्त्री आहेत, अधिकार संपन्न असणारे महात्मे माझ्या डोळ्यासमोर बसलेले आहेत. त्या सर्वांच्याच चरणावर मस्तक ठेवतो. तुम्ही सर्वजण कथा श्रवण करण्याकरिता बसलेले आहात, म्हणून तर कथेची शोभा वाढते आहे. म्हणून वक्ता तो वक्ताच नव्हे, श्रोते नव्हे. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्त्याला काय किंमत आहे महाराज. म्हणून तुम्ही ऐकत आहात म्हणून कथा त्यांनी गोड होते आहे. असंच ऐकत राहा. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. उभे असलेल्या संयोजकांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो, जे रात्रंदिवस उभेच आहेत संयोजन करण्याकरता.